सुस्वागतम प्रेक्षकांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी उर्मिला आहे तिची आता घरी एंट्री झालेली असते आणि ती आता मालतीला, अजितला आणि रत्नकाकीला आल्याला कामाला लावते. म्हणते की माझ्या बॅगा आतमध्ये उचलून घ्या तुम्ही तिघंजणं आणि त्यांना बॅग घेऊन आतमध्ये यायला सांगते. उर्मिला आल्यावरती आता तिच्या रूममध्ये जाते ती. इकडे आता राणी सगळा स्वयंपाक वगैरे बनवते, सगळेजणांना जेवायला वाढत असते. तिथे तनिषा येते आणि आता तनिष्का पण म्हणते, राणी चल मी तुला मदत करते जेवायला वाढायला. तर आता लगेच राणी म्हणते, नाही अहो तनिषा मॅडम, कशाला तुम्ही तुम्ही बसा ना जेवायला. तर आता लगेच राणी म्हणते, असं म्हटल्यावरती तनिषा म्हणते की अगं राणी तूच म्हटली ना आपलं घरासारखं राहायचं, मग वाढू दे ना, मला पण थोडंसं काम करू दे ना, असं म्हणते. आणि आता लगेच राणी म्हणते, बरं ठीक आहे वाढा मग तुम्ही पण. तर तिथे इंद्र पण जेवायला येतो आणि इंद्र जेवायला आल्यावरती आता लगेच तनिष्का तिथे इंद्राला वाढायला त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहते. तर आता लगेच इंद्र म्हणतो, तनिषा काय आहे हे? आणि आता तिथे जी उर्मिला असते ती पण तिथे जेवायला येते, ती पण तिथेच बसते. आता राणी ते सगळ्यांना जेवायला वाढतात, जेवणं वगैरे होतात आणि आता इंद्र आणि राणी रूममध्ये येतात. तर राणी इंद्राला म्हणते, काय हो इंद्र सर, काय झालंय तुम्हाला? काही विचार चालू आहे का तुमच्या मनामध्ये? नक्की काय चाललंय ना, मला सांगा बरं तुम्ही. तर आता लगेच इंद्र म्हणतो की कुठं काय झालं राणी? तर आता लगेच राणी म्हणते की आज खरंच किती भारी दिवस गेला ना, तनिषा मॅडम आपल्या घरी आल्या तर आपलं घर भरल्यासारखं वाटतंय. आता किती भारी वाटतंय ना इंद्र सर खरंच. तर इंद्र म्हणतो की हो ना. तर इकडे जी तनिषा आहे ती आरशासमोर उभा असते आणि ती आरशासमोर म्हणते की राणीला मी तर सोडणारच नाहीये. आता बघ राणी, तुझा नाही तुझा इंद्राचा संसार लवकर वेगळा केला तर माझं नाव पण तनिषा नाही, असं म्हणत असते आणि म्हणत असते की लवकरच तुम्ही आता वेगळे होताल, असे तुमच्यामध्ये भांडणं लावून देईल मी, असं तनिषा बोलत असते. तर राणीचं सगळेजण घरामध्ये कौतुक करते हे बघून तनिषाला खूपच राग येत असतो. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये खरंच तनिषा राणी आणि इंद्राला वेगळं करू शकेल का? हे सगळं बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.